नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मुग्धा वैश्यपालन ही गेली कोकणला, तिकडनं तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केलेले आहे। ते सध्या व्हायरल होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। सारेगम लिटिल चॅम्पियन मधून घराघरात पोहोचलेली लाडकी गायिका मुग्धा वैश्यपालन नेहमीच चर्चेत असते। लग्न झाल्यापासून मुग्धा पती प्रथमेश लगाटे बरोबरचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते। तसंच इंस्टाग्राम स्टोरीवर दैनिक जीवनातील अनुभव चाहत्यांसंगत शेअर करत असते। अलीकडे मुग्धाने लग्नाला 3 महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली होती। या पोस्टसह तिने काही फोटो देखील शेअर केले होते। या फोटोमध्ये मुग्धा निळ्या रंगाच्या कॉटनच्या साडी दिसली होती। कपालावर कुंकू, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा अशा पारंपरिक लुकमध्ये मुग्धा पाहायला मिळाली। पण याच लुकवरून काही युजरने तिला काकू म्हटलं। या युजरला मुग्धा व प्रथमेशने चोख उत्तर दिले। यामुळे दोघे चांगलेच चर्चेत आले होते। नुकतेच मुग्धाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलेली आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच काजूच्या बागेत घेतलेला अनुभव तिने सांगितलेला आहे। मुग्धाने काजूच्या बागेत बसलेले फोटो शेअर करून लिहिले, प्रथमेशच्या आजोली चारशेटला गेलो होतो। मी पहिल्यांदाच काजूची बाग बघितली, काजू पहिल्यांदाच गोळा केले, निवडले, जाम मजा आली। आपलं कोकण भारी असा। मुग्धाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली आहे। दरम्यान गेल्या वर्षी 21 डिसेंबरला मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अटकले। दोघांचे मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने लग्न झालं होतं। लग्नाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।